मॅच प्लेअर ऑफ द मॅच त्या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता. वैभव लांबे यांना प्लेअर ऑफ द मॅच देण्यात जाते. त्यानंतर कॅश प्राईज देखील 500 रुपये देताना पाहायला मिळाला आहे. लेट्स प्लेचा इशारा आला पंचांकडून. सामना चालू केला जातोय तो म्हणजेच दोन संघांदरम्यान. पहिल्या चेंडूला कट केलाय. चेंडू घेऊन काढलाय पॉइंट आणि गल्लीच्या विजन मधून निघून चाललाय चेंडू. सीमारेषा लगत नाही तर सीमारेषा पार 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 आणि येतोय पहिला चौकार. थँक्यू. जसं आपण पाहिलं तर मागची मॅच झाली. मागच्या मॅचमध्ये विजय बागडे होते, वैभव लांबे होते. पण वैभवजी ते विजय बागडेचे 2 स्कोअर कट, भले ते फिल्डिंग झाले, भले ते स्टॉप केले गेले, परंतु सुंदर पाहायला मिळाले. त्याचाच प्रात्यक्षिकरण दाखवणारा पहिला चौकार मात्र आपण पाहिला होता. दुसऱ्या बॉलवरती पुन्हा एकदा आपण पाहिलं तर एक धाव येत असताना पाहायला मिळत आहेत. आणि वैभवजी आपण एक उल्लेख करतोय की मैदानाचा संपूर्ण उल्लेख आपण करतोय ऑन साईड ऑफ साईड. आता मैदानाच्या आतमध्ये काय झालं माहिती का, जास्तीत जास्त ऑफ साईडला खेळण्याचाही प्रयत्न केला जातो. माहित आहेत की फिल्डिंग ऑन साईडला लागणार, मग ऑन साईडला फिल्डिंग लागल्यानंतर ऑफ साईडला पॉइंट किंवा कव्हर यामध्ये भेदण्याचा प्रयत्न आता मैदानावरती होतोय. पुन्हा हलक्या हाताने चेंडूला मात्र खेळून काढलाय. पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. फिल्डिंग करेपर्यंत एक सिंगल कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 6. एक संघ जो सेमीफायनलच्या रेसमध्ये पोहोचताना पाहायला मिळाला आहे. नुकताच झालेली मॅच आणि त्या मॅचमध्ये पूर्वी वॉरियर्सनं आपला विजय संपादन करत असताना सेमीफायनलचं तिकीट मात्र निश्चित करताना पाहायला मिळालं आहे. बागपुटला गेले, कट केलं, पुन्हा एकदा एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न, सेकंड रन नाव कंप्लीट. हे क्रिकेट आहे. तुम्ही ज्यावेळी खास करून ऑफस्टंपच्या बाहेरच्या बॉलला कट कराल, पॉईंटमध्ये खेळाल, कव्हरमध्ये खेळाल, त्यावेळी तुमची धावसंख्या ऑटोमॅटिकली वाढणार आणि ते वाढण्याचं काम सध्या मैदानावरती होत आहे. नक्कीच बेसिकला महत्त्व दिले जात आहे. टेक्निक, टेम्परामेंट या ठिकाणी सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी दाखवताना आपल्याला खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाज स्ट्राईकवरती, गोलंदाज तयार. पुढचा चेंडू आहे शॉर्ट पिच चेंडू, लेग ऑफ ब्रेक प्रकारचा चेंडू. चेंडूला पुन्हा एकदा कट करून फाईन लेग क्षेत्रामध्ये घेऊन काढलाय चेंडू, निघून चाललाय अलाउन द कार्पेट. सीमारेषा पार 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 येतोय MPL मध्ये चौकार. थँक्यू. सुंदर बॅटिंगचं प्रात्यक्षिकरण मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना सध्याच्या घडीला मिस्टर सुचित पोस्टुरे चांगली बॅटिंग करतायत अनिकेत महाडिकच्या अगेन्स्ट. अनिकेतचा समाचार घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा करण्यात आला. चेंडू गॅपमध्ये चाललाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, सेकंड रन नाव कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न व्हायला हवा. 2 झाल्यात परंतु नाही थांबवल्यात. थोडंसं आरामातरित्या क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. पहिल्या षटकामध्ये रन अनिकेत यांच्या अगेन्स्ट 14 धावा मात्र या ठिकाणी घेण्यामध्ये यशस्वी झालाय तो दक्ष सुपर किंगचा संघ. थँक्यू. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या. तर धनंजय सर, आपण पाहायला गेलो तर खास करून पहिल्या षटकामध्ये खेळलेले सगळे स्ट्रोक सिलेक्शन, शॉर्ट सिलेक्शन जर पाहिले आपण तर व्यवस्थित पाहायला मिळाले. खास करून 6 चेंडूवरती कोणत्या प्रकारची घाई नाही, गडबड नाही, कोणत्या प्रकारचे मिसअंडरस्टँडिंग, मिस फटका कोणत्या प्रकारे पाहायला मिळाला नाही. खास करून ह्या गोष्टीचा उल्लेख केला तर एक गोष्ट आठवते, आईस्क्रीम खाऊन त्या ठिकाणी क्रिकेट खेळले गेले. आ म्हणजे आत्मविश्वास, ई म्हणजे इच्छाशक्ती, क्री म्हणजे क्रियाशीलता आणि म म्हणजे महत्वाकांक्षा. या सर्व गुण संपन्न असे 2 खेळाडूंनी खेळ पहिल्या षटकामध्ये आज आपल्याला करताना पाहायला मिळालाय. त्यानंतर 1 षटक धावसंख्या 14 या धावसंख्येवरती 14 धावा झाल्यात आणि संघ मला निलेश जगताप साहेब देखील खुश असतील या परफॉर्मन्स बद्दल. ओ पहिलाच बॉल वरती पुल पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल अँड डिलाइटेडफुल सिक्सर. थैंक यू. खलबली मचाने के लिए हम लोग हे तयार. मैदानाच्या आतमध्ये सध्या तेच सांगतायत. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटर ऋतिक
यांच्या माध्यमातून आता सुरुवात झालेली आहे, कारण की ऋतिक पिसुर्ले तुळशी गणेशवाडीचा असलेला हा खेळाडू आहे, तो मैदानाच्या आतमध्ये आक्रमक भूमिकेमध्ये. दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर सुचित पोस्टुरे रातांबेवाडीचा खेळाडू पुन्हा आक्रमण केलं, हल्ला बोल केलाय, चाललाय गॅप मध्ये, नाही थांबणार. वन बाउन्स ते बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर घेतलाय समाचार, मिळालं धावा 4 चौकार. थँक यू. 4 धावेने धाव संख्या वाढली आहे आणि सह्याद्री निलेश 11 संघाला विनंती, आपला 12th मॅन अजून देखील वरती आलेला नाही. विनंती आपल्या वरती येऊ द्या. 12th मॅन निलेशजी धामणे गोलंदाजी ट्रॅक वरती. गोलंदाज आपण पाहतोय नरेंद्र रेशीम. नरेंद्रच्या पहिल्या 2 चेंडूवरती मोठे ब्लास्ट पाहायला पाहिजे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे, आता मात्र पुन्हा एकदा जोरात टाकण्याचा प्रयत्न आहे. उजव्या यष्टीच्या खूप बाहेर जाणारा चेंडू. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतला नियम क्रमांक 22 या ठिकाणी हाताळताना पंच राईट सर आपण पाहतोय. राईट सर या ठिकाणी पंचाने या ठिकाणी हेमंत ठाकूर सर ओ द विकेटने पुन्हा एकदा पुढचा बॉल ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल. पंच पुन्हा एकदा दर्शवतायत, व्हाईट बॉलचा सिग्नल करतायत. अतिरिक्त स्वरूपाची धाव मात्र मिळत असताना पाहायला मिळते. धावफलकावरती धावा जर पाहिला तर एकूण धावा सध्याच्या घडीला 26-26. नरेंद्र रेशीम तांबडीवाडीचा असलेला खेळाडू. यापूर्वी आपण वैभव लांबेला पाहिलं, ते देखील तांबडीवाडीमधून बिलॉंग करतायत. सध्याच्या घडीला नरेंद्र रेशीम यांना चांगली कामगिरी करायची आहे, ऑलराऊंडर खेळाडू आहेत, परंतु समोर मात्र चांगल्या बॅटिंगचं प्रत्यक्षीकरण पाहायला मिळत आहेत. ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफला प्रोटेक्शन, परंतु तिथून मिसफिल्ड. जसा चेंडू हातामधून निसटलाय तशा 2 धावा मात्र लगेच पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावेने संघाची धावसंख्या जर आपण पाहिलीत तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. नक्कीच 28 धावा लागल्यात. या 3 षटकांचा सामना आहे. जुगलबंदी पाहायला मिळत. समोर आपण तिचका ताकदीचा फलंदाज आपण अनिकेत देखील पाहायला मिळणार आहे. आणि पुन्हा एकदा फुल लेंथ रडार मध्ये आहे, फटक्यात आहे वजन. पुन्हा एकदा धावा मिळतील. तब्बल अर्धा डझन षटकार. तुला बघून गेलो या तंगून उन्हाचं चांदण झालं या. तुला बघून गेलो या तंगून उन्हाचं चांदण झालं या. थँक्यू. इतक्या लांब मारलाय की आता तो बॉल देखील शोधावा लागेल, शोधून आणावा लागेल. इतक्या लांबवरती षटकार ठोकलायत. षटकार ठोकलाय सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर ऋतिक पिसुर्ले यांच्या माध्यमातून. आणि ऋतिकसाठी सुमितजी कंचावडे यांच्याकडून आपण पाहिलं तर 500 रुपयाचा प्राइज आमच्याकडे जमा झालेला आहे. सुमितजी कदम यांच्या माध्यमातून ते पारितोषिक दिले जाणार आहेत. वा ऋतिक, चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये करतायत. याही खेळाडूच्या नावाची चर्चा सातत्याने होत असताना पाहायला मिळत आहेत. आजही मात्र तो खेळाडू पुन्हा एकदा आपल्या फॉर्म मध्ये भरत असताना पाहायला मिळतो. हेच ते खरं मंडणगड प्रीमियर लीगचं पर्व 7वं आणि ते गाजवतोय सध्या. पुन्हा एकदा मात्र खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र आपण पाहिलं तर बिटवीन द गॅप मध्ये चाललायत. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे आलायत. फिल्डिंग करेपर्यंत त्या ठिकाणी धावसंख्या मात्र 1 ने वाढेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 35. धावसंख्या झाल्या 35. आतापर्यंत जुगलबंदी नक्कीच पाहायला मिळालाय. ऋतिक तर एक साईडला अनिकेत पुके ते देखील पाहायला मिळेल. पुढचं चेंडू आहे फुलेन थिरावाचा चेंडूला. आता मात्र नेत्रदीपक डोळ्याचं पार न भेटणारा फटका या ठिकाणी कव्हर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळालाय आणि निघून चाललाय चेंडू. दन दन सन 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 सीमारेखा पार येतोय चौकार. प्रदीपजी बेर्डे आपण या ठिकाणी वरती यायचंय, कॉम्बॉक्स मध्ये यायचंय. प्रदीपजी बेर्डे. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर सध्याच्या घडीला जाऊन पोहोचलाय 39. काय बॅटिंग पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला ऋतिक, दुसऱ्या बाजूने सुचित. दोन्ही खेळाडूंना मैदानावरती आतापर्यंत बहरण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बहरण्याचा प्रयत्न नाही, धग सुपर किंगला एका चांगल्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आहे. निलेश जगताप साहेब यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. धग सुपर किंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय. दुसऱ्या बाजूनं मैदानाच्या आतमध्ये सह्याद्री निलेश 11चा संघ मालक निलेशजी धामणे, सुशीलजी गोठल यांचा असलेला संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रयत्न त्यांनाही करायचे आहेत. डू ऑर डाय वाली सिच्युएशन. प्रयत्न करायचे आहेत, मॅच जिंकायचे आहेत, सामना जिंकायचा आहे. पुढच्या फेरीमध्ये जायचं असेल तर कामगिरी देखील तितकी तुम्हाला चांगली उंचावावी लागेल. आता दबाव तो दिसतोय मैदानाच्या आतमध्ये.
षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपलाय. 39 झाल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये त्यापेक्षाही अधिकतम आल्यात 25 धावा दुसऱ्या ओव्हरमध्ये. पहिला बॉल फ्लॅटेड डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न केला, थोडं सॉफ्ट स्टंपच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला गोलंदाज विशाल खांबे यांच्या माध्यमातून. पहिला बॉल डॉट सिटीची सांगता झाल्याने पुन्हा एकदा गोलंदाजी स्ट्राईकवरती विशाल आपण पाहतोय. स्ट्राईकवरती आता ऋतिक. आता मात्र लेग स्विंग प्रकारचा चेंडू पुन्हा एकदा उंच हवेमध्ये आहे. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत हिग्स रूपांतर 2 धावांमध्ये पण आता कन्वर्ट करताना पाहायला मिळत आहेत. 2 धावांनी धाव संख्या वाढल्या ते म्हणजे 41 या धावसंख्येवरती जर पाहायला गेलो तर ऋतिक पिचुर्ले 9 चेंडूमध्ये 27 धावांवरती खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतो. तर सुचित पोषणे 5 चेंडूमध्ये 12 धावा. अशा प्रकारची खेळी दोन्ही फलंदाज बॅटर पकडून मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण पाहतोय. नक्की चांगली कामगिरी पाहायला मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावरती जर पाहिले तर 41 ओ द विकेट. सफल झाले. बॉलला मात्र खेळला हवेमध्ये, उंच गेलाय, दूर नाही गेला. क्षेत्ररक्षकाने अंदाज घेतलाय, चांगला कॅच त्याने टिपलाय. विकेट मात्र डाऊन होईल. पहिला धक्का लागलाय धक सुपर किंगला. फलंदाज बाद आउट. साताऱ्याची गुलछडी मला रोखून पाहू नका. साताऱ्याची गुलछडी मला रोखून पाहू नका. चिन्ह भाडी माझा भाडी मला नजर लावू नका. रोखून पाहू नका. थँक्यू. हॅलो. न्यू फलंदाज विवेक कावनकर मैदानाच्या आतमध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे विवेक यांच्यासाठी. आता मात्र जडमध्ये चेंडू टाकलेला आहे, त्यामध्ये स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. 1 विकेट गॉन बॅक टू बॅक. दुसरी विकेट सेक्रिफाईस करावं लागते म्हणजे टीम. थँक्यू. विवेक कावनकर मैदानाच्या आतमध्ये गेले. विवेक कावनकर मैदानाच्या बाहेरही आले. नवीन बॅटर त्यांची जागा भरून काढण्यासाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. कृपेश गमरे. कृपेश 3 षटकांमध्ये माझ्या मतानुसार ती तर एक चांगली धावसंख्या असती, पण तुम्ही तिथपर्यंत नाही पोहोचू शकले. कालही अशाच कंडिशन मध्ये आपण पाहिलं. काही गोष्टी क्रिकेटमध्ये महत्वाच्या काय आहेत माहिती का. बऱ्याच वेळा आपण काय करतो, एखाद्या षटकामध्ये एक सिक्सर आला की तो मोठा फटका आपल्याला खूप मोठा वाटतो, पण कधी कधी त्या चुकीच्या गोष्टी आहेत. तुम्ही डबलने जर 6 बॉलवरती 12 धावा घेतल्या ना तर समोरच्या वरती दबाव पण वाढतो, रन पण येत आहेत. एक षटकाराचं जितकं मोल नसतं ना तितक्या डबलने ज्या धावा येत आहेत त्या डबल धावेचा तितका इम्पॅक्ट नेहमी राहिलेला आहे. आणि तो मात्र कुठेतरी या ओव्हरमध्ये नाही पाहायला मिळाला. 39 केल्यानंतर तुम्ही 7-8 जरी केल्या असत्या 48-49 तरी देखील एक इम्पॅक्ट म्हणून राहिली असती. परंतु ही धावसंख्या खूप चांगली आहे. याही धावसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी संघर्ष मोठा करायचा आहे सह्याद्री निलेश 11ला. आणि आता बाकीच्या काही जणांच्या नजरा लागल्यात. समीर महाडिक, अनिकेत महाडिक त्याच्या अगेन्स्ट येणार की पुन्हा एकदा द सुपर किंगचा संघ त्यांच्या अगेन्स्ट खेळणार. बऱ्याच जणांची बाहेर चर्चा देखील सुरू आहेत. येल्लो आहेत, त्याच्या समोर राखाडी जर्सी म्हणजे बरोबर आपण पाहिलं तर ग्रे कलरही आहेत. पण आता जी ब्लू जर्सी खास करून आपण पाहिलं तर समीर महाडिकची जर्सी आहेत तेही वाट पाहतायत की आमच्या सोबत कोण खेळणार, त्यांच्यासोबत कोण खेळणार तेही मॅच ठरवणार आहे. नक्कीच त्या गोष्टीची देखील चर्चा झाली होती. शेवटच्या षटकामध्ये धावांना लगावला गेलेला रोख आणि त्या अनुषंगाने केलेली गोलंदाजी खास करून या सामन्यासाठी थोडीशी पुन्हा एकदा मनोबल वाढवताना पाहायला मिळेल. ती म्हणजेच सह्याद्री निलेश 11 या संघासाठी. बघूया येणाऱ्या इनिंग्समध्ये कशा प्रकारे पुन्हा एकदा धावांची पार्टनरशिप करत असताना दोन्ही सलामीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतो. अनिकेत महाडिक त्यांच्या साथीने विशाल खांबे या 2 फलंदाजांना आपण फलंदाजी करताना पाहायला मिळतात. खास त्यांचा आता मात्र ह्या इनिंग्समध्ये राहणारा खेळ हा संपूर्ण या स्पर्धेसाठीचा महत्त्वपूर्ण खेळ असेल त्यांच्यासाठी. बघूया कशा प्रकारची फलंदाजी अनिकेत महाडिक यांच्या बॅटमधून
राहणार ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहिलं तर सुजित पोस्टुराने गोलंदाजीवरती आपण पाहतोय. पहिला चेंडू आहे, पंचाच्या बाजूने लेट्स प्लेचा इशारा आहे. पहिला चेंडू आहे, रडार ब्लॉकवरती चेंडू होता. चेंडूला या ठिकाणी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, परंतु अलाउन द कार्पेट शॉट लॉंगॉनच्या खेळाडूपर्यंत गेलाय. सुंदर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. ना मजा एका गोष्टीची येणार, कारण तिथे 2 षटकांमध्ये रन आल्या होत्या. आता इथे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या कोणत्या षटकामध्ये रन येणार याची मजा असणार आहे. परंतु समोर जर पाहिलं तर सध्याच्या घडीला सुचित आहेत, ज्यांना बॅटिंग केली तर बॉलिंगमध्ये देखील आपली कामगिरी दाखवणार आणि महत्त्वाचा खेळाडू आहे. ढग सुपर किंगमध्ये यावर्षी मला का घेतलंय ते मात्र दाखवण्याचा प्रयत्न तो करणार. आणि पहिले 2 चेंडू अनिकेत समोर चांगले टाकलेत. तिसरा बॉल सफल झाले आणि त्याच्यानंतर ठोकून दिलं, बॉलला पाठवलंय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. येतोय दर्जेदार षटकार. थँक्यू. नाही त्याच्या हातामध्ये बॅनर आहे, तो मथुरचा आहे, बकासूरचा आहे, कोणाचा आहे नाही माहीत, पण तोच सध्या तितका एन्जॉय करतोय ना पाठीमागे. निलेश मांजरेकर आहेत. हो, निलेशजी मांजरेकर आहेत. आणखीन एक फटका खेळलाय, चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने मार्गस्थ. अनिकेत महाडिकचा क्लास दर्शवणारा आणखीन एक षटकार. वा अनिकेत. थँक्यू. निलेशजी मांजरेकर डान्स करतात, पण ते कॅमेरामॅनने बरोबर कॅप्चर पण केलंय. म्हणजे त्यांचा डान्स कॅमेरामॅनने कॅप्चर केलाय. धावसंख्या 12 झालाय. पुढचा बॉल फटका खेळण्याचा प्रयत्न पाठीमागे चाललाय. ओ माय गॉड. संधी होती त्या ठिकाणी, परंतु त्या संधीचं सुवर्ण संधी नाही करता आली. अनिकेत सारख्या खेळाडूला तुम्ही जीवनदान नाही देऊ शकत. कदापि निर्णायक ठरू शकतं मैदानाच्या आतमध्ये. काय म्हणाल वैभवजी, ही संधी वारंवार नाही येणार. नक्कीच प्रत्येक गोष्टीची वेळ असते, तेव्हाच ती घडायला हवी. वेळ निघून झाल्यापूर्वी तिची किंमत कळायला हवी. आता मात्र वेळ कोणाची निघून जाणार, येणारे काय वेळ या ठिकाणी सांगणार आहे. बघूया गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना पाहतोय आपण सुचितला. आता मात्र पुन्हा एकदा चेंडूला खेळून काढलंय डीप लॉंग ऑफला. एकदा पुन्हा केलाय दुसऱ्या धाब्यासाठी. टाईट कॉल आणि दुसरी धाव देखील त्या ठिकाणी कंप्लीट केली आहे. 2 धाब्याने धावसंख्या वाढली. तर उपस्थिती म्हणजेच 16 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकाचा विचार केला तर या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये अनिकेत महाडिक यांच्या पहिल्या षटकामध्ये 14 धावा निघाल्या होत्या. तर या ठिकाणी विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 16 धावा पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहायला मिळाले. म्हणजे कंपॅरिझन पाहिलं तर कंपॅरिझनमध्ये तिथे 14 होत्या, इथे 16 आल्यात. एक स्टेप पुढे चालायचं असतं, त्या स्टेपने पुढे चालतोय. सध्याच्या घडीला सह्याद्री निलेश शिलेवण 16 धावा त्यांच्या आहेत. पण दुसऱ्या षटकामध्ये जिथे रन आल्या होत्या, आता त्या रन या षटकामध्ये येणार की त्या रन रोखणार याच्यावरती लक्ष असणार आहेत. आणि त्याच वेळी आपण पाहिलं तर गोलंदाजीवरती आपण पाहिलं तर विवेक कावणकर यांना मात्र घेऊन आले आहेत, कारण महत्त्वाचे खेळाडू आहेत या संघाचे. आपण पाहिलं तर आयकॉन खेळाडू म्हणून पाहिलं तर विवेक कावणकर यांच्याकडे पाहिलं जात आहेत. श्री गणेश मंदिर आंबवणे गाव या गावातून बिलॉंग करणाऱ्यापैकी आपण पाहिलं तर विवेक कावणकर आहेत. आणि विवेकचे हे षटक या मॅचचं सर्व काही रूपरेषा सांगून जाणार आहेत. पाहूया काय घडणार. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या थोडा बाहेर ठेवलाय, खाली राहिलाय. खऱ्या अर्थानं ज्या रेंजमध्ये खेळायचा होता त्या रेंजमध्ये बॉल तितका मिळाला नाही, त्यामुळे थोडा खाली राहिला बॉल. चांगलं षटक मैदानावरती हाताळण्याचा प्रयत्न पहिला बॉल चांगला टाकलाय विवेक कावणकर यांनी. पहिल्या चेंडूवरती सुंदर प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, खास करून विवेक कावणकर यांच्याकडून पाहायला मिळालं. पण एकदा अनिकेत माडिक यांनी काहीतरी कानमंत्र दिलंय कशा प्रकारचा खेळ या षटकामध्ये खेळणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू आहे पुन्हा एकदा थोडंसं आता मात्र दिशाहीन गोलंदाजी होते. एक्स्ट्रा चर्मामध्ये 1 धाव वाईट चर्मामध्ये मिळते, ती म्हणजेच टीम सह्याद्री निलेश 11 या संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 17 या धावसंख्येवरती. स्ट्राईकवरती आपण पाहतोय विशाल खांबे यांना 17 धावा. विशाल खांबे आसवलेचे खेळाडू आहेत. ओद विकेटने स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. बॉल चालला डीपमध्ये, क्षेत्ररक्षक आहे तिथून स्क्वेअरला गेला वेगाने. फिल्डिंग चांगली केलं, फेकी देखील चांगली होत असताना आता पाहायला मिळेल. एका धावेवरती मात्र समाधान व्यक्त करावं लागलंय. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 18. पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 42 42 धावा मात्र मैदानावरती बनवायच्या आहेत.
ही मॅच रंगणार, मॅच शेवटपर्यंत जाऊ शकतायत, कारण त्यासाठी आता हा संघर्ष मैदानावरती सध्या सुरू झालेला आहे. सह्याद्री निलेश 11 वर्सेस द सुपर किंग. एकमेकांवरती दोघांनाही भारी पडायचं आहे. आता खऱ्या अर्थानं रेस लागेल, कारण दोन्ही आयकॉन खेळाडू एकमेकांच्या समोर आहेत. एका बाजूने आपण पाहिलं तर अनिकेत महाडिक, दुसऱ्या बाजूने विवेक कावणकर. फटका खेळलाय. आजच्या दिवसामध्ये बोली भाषा या खेळाडूची जर पाहिली, अनिकेत महाडिक षटकारामध्ये डील करतोय. आणखीन एक षटकार, 6. थँक्यू. आणि डीबीएनच्या स्क्रीनवरती जरी आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक जास्त षटकार कोणी मारले असतील तर त्या लिस्टमध्ये नंबर येऊ शकतो या अनिकेत महाडिक या खेळाडूचा. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. चेंडू मात्र आपण पाहिलं तर सरळ दिशेने आलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फंबल होत असताना पाहायला मिळत आहे. सेकंड कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? नाही 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 नाही, आपके पीछे तो निलेश दामने खडे है. पाठीमागे निलेश दामनाचा जितका आवाज येतोय तिथून मात्र खेळाडू देखील आता खऱ्या अर्थानं फंबल होत असताना पाहायला मिळतं. 2 धावा येतात. 2 धावेने धावसंख्या 26 ऑन स्कोर या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा येणारे चेंडूचा खेळ शिल्लक अजूनही आपण पाहायला गेलं तर 8 चेंडूमध्ये धाव भरवायच्या 16. प्रत्येक चेंडूवरती 2ची सरासरी 8 मध्ये 16. 8ला पडलाय गाठ, त्याच्या उलट्या धावा त्या ठिकाणी बनवायच्या आहेत. पाहूया पुन्हा एकदा. आता मात्र पोहोचचा हवेमध्ये तडवलेला फटका आहे. झेलची संधी आहे त्या ठिकाणी. टिपलाय, जे संपलाय अनिकेत यांचा खेळ. थँक्यू. स्वप्नीलजी शिगवण, निलेशजी मांजरेकर त्या ठिकाणी डान्स करतायत आणि बरोबर कॅमेरामॅनने त्याला कॅप्चर केलंय. बरोबर कॅमेरामॅनने घेतलाय. जसं सकाळी मैदानावरती येतो त्यावेळी आपण पहिल्या घेरवरती असतो, दुपार झाली की दुसरा घेर, संध्याकाळ झाली की तिसरा घेर. आता काही जण टॉप घेरला आहेत. काल तर अर्नाळ्याच्या रिसॉर्टवरती काही जण टॉप घेरला होते. आल्यात भरपूर जणांची नावं आल्यात. चला, गोलंदाज तयार आहेत. ओ फटका खेळलाय. हवेमध्ये चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या पार. आज ज्याच्या हातामध्ये बॅट मिळतोय तो षटकाराची भाषाच बोलतोय. आणखीन एक षटकार. वा, थँक्यू. दॅट्स अ पॉवर इज पॉवर. मैदानाच्या आतमध्ये साहिल, हाच साहिल मागच्या मॅच मध्ये ज्याने मॅच जिंकून दिला होता तो साहिल सध्या हिल करतोय. आणि आता दबाव वाढलाय, प्रेशर वाढलाय. येणारे बॉल मैदानावरती आमचे प्रितेश जे मला माहिती देतील. 6 बॉलचा खेळ बाकी आहेत. 10 धावेंची गरज आहे. जसा मॅच मागचा झाला होता त्याच मॅचची पुन्हा एकदा पुनरावृत्ती होईल का हा प्रश्न प्रत्येकाला पडलेला आहे. परंतु सह्याद्री निलेश 11 की दुसऱ्या बाजूने द सुपर किंग यांच्यामध्ये सुरू असलेली रेस, कोण जिंकणार, जिंकणार कोण, पाहूयात. ट्रॉफीवरती प्रत्येकाचं लक्ष आहे, या स्पर्धेवरती प्रत्येकाचं लक्ष आहे. लाख मोलाची स्पर्धा, जसं गाण्यामध्ये लावलं होतं लाख मोलाचं पारितोषिक, तशीच लाख मोलाचं पारितोषिक असलेली स्पर्धा मंडणगड प्रीमियर लीग. पहिला बॉल त्या ठिकाणी पाठीमागे गेलाय, विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. वैभवजी, आता जसं जसं संध्याकाळ होऊ लागले ना तसं तसं थोडंसं वातावरण टाईट होऊ लागलंय. मॅच देखील आपण पाहिलं तर मॅच मध्ये फाईट आता वाढू लागलंय. नक्कीच 5 चेंडूमध्ये 10चं, मग असे 8 ते 16 होते. त्यानंतर विकेट गेली. 7-16 तर 7व्या चेंडूवरती षटकार पडला. त्यानंतर 6-10 आणि पुन्हा एकदा 5-10 मध्ये समीकरण बंद केले. पुढचा चेंडू आहे. आता मात्र पुन्हा एकदा खाली राहतोय चेंडू. बॉडीला ब्रश केल्यानंतर लेग बॅकच्या रूपामध्ये 1 धाव मिळते. अजूनही 4 बॉल मध्ये 9 धावेची गरज.
यश बिजन श्री गणेश मंदिर आंबवणे गावचे खेळाडू आहेत. आज जर यशने खऱ्या अर्थानं मॅच जिंकवला तर आंबवणेचं तर गाव खुश असणार, परंतु त्यांच्या जोडीने खास करून द सुपर किंगही खुश असणार. दुसऱ्या बाजूने बॅटरने मॅच साईला तिथून जिंकवली तर सह्याद्री निलेश इलेव्हन खुश असणार. हवेमध्ये खेळलाय स्ट्रोक, हो पुन्हा झेल सुटलाय. झेल 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 आज किती वेळा झेल सुटणार, किती वेळा कॅच सुटणार आणि किती वेळा अशा मॅच होणार की जिथे मॅचचा रिझल्टच चेंज होणार. नक्कीच सावरा रफ अँड टॉप शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाण्याची चान्सेस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. बघूया धावसंख्या झाली ती म्हणजेच 35 धावसंख्या झालेली आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे आणि आता मात्र दिशाशे भटके व्हाईटच्या मध्ये एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्या वाढली, धावून पोचते 36 या धावसंख्येवरती. काही जण आता हात जोडून उभे आहेत, काही जण प्रार्थना करतायत, काही जण एकमेकांशी चर्चा करतात नक्की होणार काय. 3 बॉलमध्ये 6 धावेची गरज, रंगलेला मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एन वरती साहिल, फटका खेळलाय, मिस्टामिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक ओ. आता बाकीच्या वेळी काही सांगितलं तर चालेल, पण गोलंदाजाने कॅच सोडल्यावरती दुसरी काही वेगळी गोष्ट होत आहेत. कारण फिल्डरला तुम्ही सांगता ज्यावेळी कॅच सुटते, पण आता गोलंदाजाच्या हातामधून बॉल निसटलाय. 2 बॉलमध्ये 5ची गरज आहे. काय हा बॉल पुन्हा एकदा हा मॅच शेवटच्या बॉलपर्यंत जातोय की काय असं वाटू लागलंय. नक्कीच 2 मध्ये 5 पुन्हा एकदा हृदयाची धडधड सर्व प्रत्येक प्रेक्षकाच्या डगआउटमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. बघूया 2 मध्ये 5 पुन्हा एकदा गोलंदाज तयार आणि उंच हवेमध्ये तडवला फटका, निघून चालला चेंडू आउट ऑफ द फ्लॅट. येतोय षटकार. बंगाली बंगाली रे बाबा लय बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा लय बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा लय बंगाली. थँक्यू. निलेशजी जगताप खुश, सुशीलजी गोटल खुश, कारण त्यांचा संघ आपण पाहिलं तर सह्याद्री निलेश 11चा संघ प्रत्येक मॅच मध्ये आज अनिकेत बाद झाला. त्याच्यानंतर जबाबदारी मात्र मैदानाच्या आतमध्ये स्वीकारायची होती. ती खास करून आपण पाहिलं तर बॅटर एका बाजूने विशाल यांना, त्याच्यानंतर साहिल यांना, आणि ती त्याने चोखपणे बजावलेली आहेत. चला टॉस करूयात. आधी टॉस होईल. विघ्नहर्ता कॅप्टन समीर आलेले आहेत. जसा बरंचसर उल्लेख मी यापूर्वी केला होता, पुन्हा ते अनिकेत आणि समीर मध्ये रेस लागणार की काय, आता तशी रेस पुन्हा आलेली आहे. अनिकेत समोर समीर. अनिकेत वर्ष समीर ही मॅच अगोदर झाली त्यावेळेला आणि समीरने बाजी मारली होती. आता अनिकेत आणि समीर पुन्हा एकदा एकमेकांसमोर आहेत. चला चला टॉस करून घ्या, टॉस करून घ्या. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल आणि ऋतिक यांना सुमित कदम साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहेत. खाली यायचं आहे ऋतिक, खाली या. आपल्याला 500 रुपयाचं आपण प्राइस घ्या. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अनिकेत महाडिक. मॅन ऑफ द मॅच विशाल कांबे. अनिकेतनं तो खऱ्या अर्थानं आपल्या दुसऱ्या खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी विशालला दिला. विशाल यासाठी मोठेपणा असणं गरजेचं आहे, कारण एका मोठ्या खेळाडूचं हे चांगलं लक्षण असतं. ज्यावेळी तुम्हाला मिळालेला मॅन ऑफ द मॅच तुम्ही दुसऱ्या खेळाडूला देतात, तुमचा तो शेअर करतायत, त्यावेळी तो आनंद डबल द्विगुणित होत असतो. आणि त्याने म्हटलं की माझा मॅन ऑफ द मॅच विशालला द्या.